परळीच्या भागातील सगळा मराठा समाज या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। आणि आमची दादांना विनंतीच असेल की आपण उपोषण न करता सरकारवर दबाव टाकण्यासाठी किंवा सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा। कारण उपोषण करून दादाचं शरीर चाळणी झालं आहे अक्षरशः। आणि एक माणूस किती उपाशी राहणार। सरकारचे जे बी प्रतिनिधी आहेत ते मराठा समाजाचा सन्मानपूर्वक कामं करत नाहीत। हेळसांड होत आहे समाजाची। कारण काय होतंय, सर्टिफिकेटला एकाला द्यायचं, आज दादानं त्याची प्रत्युत्तर दिले, एका भावाला सर्टिफिकेट देतात एका भावाला देत नाहीत, आणि एकाच वडिलाची दोन मुलं। मनोज जरांगे पाटील यांनी 29 ऑगस्ट रोजीपासून उपोषणाला सुरुवात करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली आहे। आणि परळीतील मराठा बांधव जे आहेत ते अंतरवाली सराटीमध्ये आले होते। जरांगे पाटलांच्या पूर्ण समर्थकांनी काल आव्हान देखील केलं होतं की अंतरवाली सराटीमध्ये या म्हणून, आणि त्यानंतर परळीतले देखील मराठा बांधव या ठिकाणी आलेत। जरांगे पाटील परत उपोषणाला बसणार आहेत। एकीकडे पाहिलं गेलं तर उपोषण करू नये अशी मागणी देखील याच बैठकीमध्ये झाली। करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? नक्कीच आमची दादांचे एक सेवक या नात्यानं आमची दादांना विनंतीच असेल की आपण उपोषण न करता सरकारवर दबाव टाकण्यासाठी किंवा सरकारकडून आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी वेगळ्या मार्गाचा अवलंब करावा। कारण उपोषण करून दादाचं शरीर चाळणी झालं आहे अक्षरशः। आणि एक माणूस किती उपाशी राहणार। आणि हे निगरगट गेंद्याच्या कातडी पांघरलेले हे सरकार आहे। या लोकांना उपोषणानं काहीच नाही, ह्यांचं नाक दाबावं लागेल आणि त्याच्याशिवाय हे तोंड उघडणार नाहीत। आणि तोंड उघडण्यासाठी एक वेगळा मार्ग दादांनी अवलंबावा अशी आमची मागणी आहे, त्यांना विनंती आहे। काल रखरखत्या उन्हामध्ये जरांगे पाटील ज्यावेळेस उपोषणाला बसले त्याच दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील हे तळ ठोकून या ठिकाणी होते। मात्र ज्यावेळेस परत जरांगे पाटील उपोषणाला बसतील त्यानंतर असंच सरकारमधला एखादा मंत्री या ठिकाणी बसेल आणि निर्णय ह्यांच्या ज्या काय मागणी आहेत जरांगे पाटलांच्या त्या मार्गी लावतील असं अपेक्षा आहे काय सरकार? नाही ना, शेवटी आजचं जे आव्हान आणि घोषणा केली दादांनी, सरकारचे जे बी प्रतिनिधी आहेत ते मराठा समाजाचा सन्मानपूर्वक कामं करत नाहीत। जिल्ह्यात तालुक्यामध्ये हेळसांड होत आहे समाजाची। कारण काय होतंय, सर्टिफिकेटला एकाला द्यायचं, आज दादानं त्याची प्रत्युत्तर दिले, एका भावाला सर्टिफिकेट देतात एका भावाला देत नाहीत, आणि एकाच वडिलाची दोन मुलं। काय हे कुठंतरी दुजाभाव व्हायला, म्हणजे समाजामध्ये म्हणजे भांडण लागण्याचं काम ही सरकार करत आहे असा संशय निर्माण होत आहे। म्हणून आता हे शेवटचं आणि अंतिम आंदोलन, जेणेकरून दादांनी आव्हान केलंय, दादांनी स्पष्ट सांगितलंय मीडियासमोर, समाजासमोर, हे शेवटचं आंदोलन आहे। आणि 100 वर्षात मराठा समाजाच्या पदरात जे काही गोष्टी पाडायच्यात त्याच्यासाठी हे शेवटचं आंदोलन आहे। आता समाजामध्ये काही दोन विचाराचे लोक असतात। दादांना काही जण म्हणतात की तुमच्या उपोषणमुळेच सरकार नमतंय, पण नाही, आम्हाला आमचा संघर्ष योद्धा सही सलामत, आम्हाला त्यांची तब्येतीची काळजी घेतली पाहिजे। आम्ही त्यांच्यासाठी लढू, त्यांच्या आदेशाचं पालन करू। त्यांची तब्येत अक्षरशः उपोषणमुळं आम्हाला मूळ परिस्थिती समाजाला माहिती आहे, त्यांना उठणं बसणं देखील कठीण झालेलं आहे। प्रत्येक वेळी 24 तास समाजासाठी झटणारा माणूस, त्याचं शरीर प्रथम, आरोग्य महत्त्वाचं आहे। आंदोलनातून खूप काही मार्ग आहेत काय, त्याच्यामुळं ते जे निर्णय घेतील हे समाजाला तर मान्य आहे, ते अंतिम सत्य आहे। काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, लक्ष्मण रेषा आहे समाजासाठी। ते जो निर्णय घेतील ते पूर्ण महाराष्ट्रातील समाजाला मान्य आहे। आणि 29 ऑगस्टला समाजाच्या प्रत्येक गल्लोगल्ली, घरोघरी, प्रत्येक लहान लेकरापासून वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत आंदोलनाला 29 ऑगस्टला आपल्याला यायचं आहे, प्रत्येकाला उपस्थित राहायचं आहे। कारण हे दादाची घोषणा आहे की हे आंदोलन शेवटचं आणि अंतिम असेल। प्रत्येक घरातला व्यक्ती जे आहे ते या आंदोलनामध्ये सहभागी व्हावा असं देखील आव्हान जे आहे ते केलेलं आहे। मात्र जे आव्हान केले त्या पद्धतीने सगळं मराठा बांधव या ठिकाणी येतील असं वाटतंय का? दादांनी आव्हान केल्यानंतर गरजवंत मराठा हा घरी बसतच नाही, वेगवेगळ्या माध्यमातून तो दादांच्या सोबतच असतो। आणि याही वेळेला दादांनी आव्हान केलं 29 ऑगस्टला इथं लाखोच्याच नाही तर करोडोच्या संख्येने इथं मराठा संख्येने येणार।
ज्या मराठ्यांना काही अडचणीमुळे येता येणार नाही असे मराठा समाज, मराठा सेवक हे गावामध्ये, शहरामध्ये, गल्लीमध्ये वेगवेगळं आंदोलन करून या मोर्चामध्ये सहभागी असतील. जे काही तरुण वर्ग आहे तो सोशल मीडियावर पूर्णपणे ताकदीनं या आंदोलनाची दाहकता, ताकद वाढवणार, कारण हे सोशल मीडियाचं युग आहे. परळी, एकच प्रश्न घेतो, परळीमधून जे आहे ते किती मराठा बांधव अंतरवाली सराटीमध्ये येतील आणि त्या पद्धतीने तुम्ही जनजागृती करणार किंवा लोकांपर्यंत पोहोचणार? आता इथून परळीला गेल्यानंतर उद्याच्याला सगळ्यांना त्या ठिकाणी आवाहन करून प्रत्येक गावामध्ये जाऊन, गल्लीमध्ये जाऊन महिला, पुरुष, लहान थोर, विद्यार्थी या सगळ्यांच्या बैठका घेऊन या परळीच्या भागातील सगळा मराठा समाज या ठिकाणी आणण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आणि ही अंतिम लढाई असल्यामुळं आणि दादांनी आवाहन केल्यामुळं शेकडोच्या, हजारोच्या संख्येने परळीतून मराठा समाज हा आंतरवलीकडे कूच करणार. ओके, धन्यवाद. या ठिकाणी पाहिल्या गेलं तर आलेल्या प्रतिक्रिया, जरांगे पाटील यांची बैठक पार पडली आणि त्यानंतर ही झालेली चर्चा, आणखीन काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार. मात्र परळीमधून देखील मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटील यांच्या उपोषणाला, या आंदोलनाला मराठा बांधव या ठिकाणी येतील असं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. कॅमेरामॅन सोबत सुरेश मीडिया, अंतरवाली सराटी.